ला 3 75 धावन हा तिसरा धक्का लागतो आहे नवीन बॅटर बॅटिंग साठी बुलढाणा जिल्ह्यातील आणखी एक सम्राट फलंदाज विक्रांत गुळवे भरपूर रेकॉर्ड याही खेळाडूच्या नावावर आहेत पण म्हणतात ना टेनिस क्रिकेट मध्ये रिहर्सल नसते या ठिकाणी तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागतो आज तो परफॉर्मन्स पप्पू देऊ शकले नाहीत कारण भूमिपुत्र चषकाचे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या मॅच मध्ये सस्त्यात बाद हेच तर क्रिकेट आहे क्षणाक्षणाला बदलत जाणारा क्रिकेट आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कधी हिरो आहात तर कधी तुम्ही झिरो आहात पहिला बॉल दूरवरून खेळलाय अवे फ्रॉम द बॉडी बॅकफुटला जात असताना पंच केलाय एक धाव सहजतेने मिळेल कारण दूरवरून बॉलवर बॅट फेकली होती विक्रांतने एका धावेच्या मदतीने विक्रांत यांचं खातं उघडते धाव संख्या 76 जवळपास या ठिकाणून जर बघितलं तर 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे या डावामधला आणि 90 धावापर्यंत जाण्याचा जो प्रयत्न होता त्यामध्ये काना आता अडसर बनून उभा राहिलाय यावेळी अस्पर बेग मिर्झा हा आक्रमक फटका आणि बॉल चाललाय लॉंग ऑफला चिरत सीमारेषा पलीकडे षटकार कृपया प्रेक्षकांना विनंती आहे बॉल फेका मैदानाच्या आत ब्याऐंशी धावा 82 रन लॉस ऑफ 3 विकेट 6.3 चेंडूच्या समाप्तीनंतर षटकार आलाय अस्पर बेग मिर्झा यांच्या बॅट मधून आणि भरपूर फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू अकोला प्रीमियर लीगची स्पर्धा सुद्धा या खेळाडूने गाजवली यावेळी समोर टाकलेला बॉल आणखी एक उत्तुंग फटका आसमानी टोळा षटकार अस्पर बेग मिर्झा समोर टाकलेला बॉल स्लाइडली ओव्हर पिच झाला आणि हीच तर खासियत आहे खेळाडूची अस्पर बेग मिर्झा जेव्हा या खेळाडूच्या रडार मध्ये तुम्ही बॉल फेकता हा खेळाडू सहजतेने तो बॉल डॉट जाऊ देत नाही तो बॉल निर्धाव जाऊ देत नाही भरपूर वसूल करत असताना पप्पू यांची जी कमी राहिली होती ती पुरी करतायत अस्पर याही वेळी अस्पर बेग मिर्झा यांच्या बॅट मधून बॉल चाललाय इट्स आउट ऑफ दी पार्क येतोय आणखी एक धमाका षटकार फायर आता हा खेळाडू बरसायला लागलाय यावेळी चांगला बॉल टॉन्ट बॉल येत असताना कानाकडून 3 षटकारानंतर पुनरागमन झालं परंतु भरपूर धावा कानाने या षटकात खर्च केल्या 2 षटकामध्ये 36 धावा देत एक फलंदाज जरूर कानाने बाद केला 7 षटकाच्या समाप्तीनंतर 94 ला 3 94 लॉस ऑफ 3 विकेट या षटकात आल्या 21 धावा 19 धावांनी भरपूर महागडं हे षटक राहिलं